मोरवा अत्याचार प्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक, दोषीला कठोर शिक्षेची केली मागणी। चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा गावातील वसाहतीत एका 5 वर्षीय चिमुकलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले। या प्रकरणी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार मुनगंटीवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले। या घटनेचा जलद, निष्पक्ष आणि प्रभावी तपास करून आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली। पीडित बालिकेला तातडीने तज्ज्ञांकडून आवश्यक वैद्यकीय उपचार, मानसोपचार आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलावीत। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, शाळा व परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले। कोरपना लाईव्हसाठी सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजीक असलेल्या वसाहतीत दिनांक 28 जून 2026 रोजी अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस येणे, या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात पाक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस तातडीने अटक करण्यात येणे, अशा स्वरूपाच्या घटनांमुळे बालकाच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे, समाजात बालकाविरुद्ध वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होणे, बालकांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, संवेदनशील भागामध्ये पोलीस गस्त वाढविणे, तसेच शाळा व परिसरात बाल सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता निर्माण होणे, पीडित बालिकेस तातडीने वैद्यकीय, मानसोपचार व कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, तसेच या प्रकरणाचा जलद गतीने न्यायालयामार्फत खटला चालवून दोषीवर कठोर शिक्षा सुनिश्चित करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाच्या उपाययोजनेच्या संदर्भात अध्यक्ष महाराज औचित्याचा मुद्दा आहे। आपल्या देशात कुठेच झालं नाही पाहिजे, याच्यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावं आणि अशा व्यक्तीला इथून या एरियातून बाहेर कुठेतरी त्याला कुठे जायचं आहे ते मला नाही माहित, बट त्याला इथून बाहेर काढून द्यावे, कारण हा आमच्यासाठी खूप मोठा सबक आहे आणि हा सगळ्यासाठी सबक आहे, तो इथून गेलाच पाहिजे। एखादी नेता जर असा कृत्य जर करत असेल तर समाजाने कोणत्या व्यक्तीकडून आपले म्हणजे बचाव केला पाहिजे। हे व्यक्ती तर समाजाच्या कामात येणारी व्यक्ती आहे, पण असे जर व्यक्ती असतील आणि या व्यक्तीवर अशी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून यापुढे असं झालंच नाही पाहिजे। त्यासाठी यांच्या परिवाराला इथून पटकन काढून टाकलं पाहिजे, ज्याची पूर्ण प्रॉपर्टी आहे, जिथं गाडी आहे, ते सर्व सील झाली पाहिजे आणि अशा व्यक्तीला आत्ताच धडा शिकवला पाहिजे।